दाखवण्यापूर्वी अपूर्णांकाची थोडीशी उजळणी करूया। चौथीत आपण अपूर्णांक शिकलो, ती आपण उजळणी करूया। आता ही एक भाकरी आहे। आता आपण हिचे केले 2 भाग आणि ही अर्धी भाकरी आपण घेतली। आता हा अपूर्णांक कसा लिहिणार आपण? आपण भाकरीचे किती भाग केले? एक रेषा मारून घ्यायची। आपण भाकरीचे किती भाग केले? 2। केलेले जे भाग आहेत ते आपण खाली लिहायचे आणि त्यापैकी किती भाग घेतला आपण? 1 भाग। तो भाग आपण लिहायचा वरती। हा झाला आपला अपूर्णांक तयार। पहा बरं किती सोपं। आपण आता ही भाकरी किती झाली आहे? अर्धी। आपण किती भाकरी घेतली? अर्धी। मग हा अपूर्णांक म्हणजे या अपूर्णांक 1/2 म्हणजे अर्धा। आता आपण आणखी पाहूया। ही एक भाकरी आहे। आता आपण या भाकरीचे करूयात 4 भाग। त्यापैकी आपण 2 भाग घेऊयात, एक आणि हा दुसरा। आता हा अपूर्णांक कसा लिहिता येईल सांगा बरं मग? आपण काय करायचं? एक रेषा मारून घ्यायची आहे आणि भाकरीचे आपण किती भाग केले? 1 2 3 4। 4 भाग आणि घेतले किती भाग? आपण केलेले भाग किती खाली लिहायचे आणि जे आपण घेतले ते कुठे लिहायचे? वरती लिहायचे। 2 भाग घेतले। हा झाला 2/4 म्हणजे पण अर्धा। मग ही भाकरी पण आपली आपण अर्धी घेतली। आता तुम्ही म्हणाल आपण वरती पण अर्धीच भाकरी घेतली आणि खाली पण अर्धीच भाकरी घेतली, मग इथं 1/2 आहे आणि इथे 2/4 आहे, हे कसं काय? तर मग याच अपूर्णांकाची किंमत पण या अपूर्णांका एवढीच आहे। म्हणजे ह्या दोन्ही अपूर्णांकांची किंमत सारखी आहे। याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक। आता हे सममूल्य अपूर्णांक कसे तयार करता येतात? तर या अंश आणि वरचा आहे अंश आणि खालचा आहे छेद। अंश आणि छेदाला एकाच संख्येने गुणल्यावर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो। पहा बरं, हा अपूर्णांक मिळवण्यासाठी आपल्याला 1/2 ला कितीने गुणावं लागेल? अंशाला आणि छेदाला सारख्याच संख्येने गुणावं लागेल। इथे खाली आहे 4, मग छेदाला कितीने गुणल्यावर 4 येईल? 2 ला 2 ने गुणल्यावर 4 येईल आणि 1 ला कितीने गुणल्यावर 2 येईल? 2 ने गुणल्यावर। म्हणजे अंशाला आणि छेदाला 2 ने गुणलं तर आपल्याला किती मिळाले? बे 2 4। आपल्याला पहा हा अपूर्णांक मिळाला। याला म्हणतात सममूल्य अपूर्णांक। आता सममूल्य अपूर्णांक आणखी एका पद्धतीने पण मिळवता येतो। कसा? अंशाला आणि छेदाला कोणत्याही एका संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येने भागल्यावर सुद्धा आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो। आपण पाहूया। आता ह्या अंशाला आणि छेदाला कोणत्या एका संख्येने भाग जातोय का? हां, 2 ने भाग जातोय। भागिले 2 बरोबर बे 2 4। पहा आपल्याला परत हा अपूर्णांक मिळाला 1/2। म्हणजे ह्या अपूर्णांकाची 1/2 आणि 2/4 यांची किंमत सारखी आहे आणि ती आपल्याला गुणाकार करून किंवा भागाकार करून मिळवता येते। सममूल्य अपूर्णांक आपल्याला कोणत्या पद्धतीने मिळवता येतात? गुणाकार करून आणि भागाकार करून। आणि सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? ज्या दोन अपूर्णांकाची किंमत सारखी असते त्यांना म्हणतात सममूल्य अपूर्णांक। आता आपण सोडवूया उदाहरण संग्रह 17। उदाहरण संग्रह 17। 1. चौकटीत योग्य संख्या लिहा। पहिलं उदाहरण दिलं आहे 1/2 बरोबर चौकट छेद 20। आता छेदामध्ये पहा 20 आलेत। मग हे 20 कसे आले? आपण सममूल्य अपूर्णांक आत्ता शिकलो ना,
सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? या अपूर्णांकाची आणि या अपूर्णांकाची किंमत सारखी असते. मग सारखी किंमत मिळवण्यासाठी आपल्याला ते दोन पद्धतीने मिळवता येतात. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणून किंवा अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागून. मग आता आपल्याला इथे 20 दिलेत. मग 2ला कोणत्या संख्येने भागले किंवा गुणले असता 20 येतील? पहा बरं. 1/2. आता इथे आलेत, आपल्याला मिळालेत 20 आणि इथं आपल्याला किंमत काढायची आहे. मग 2ला आपल्याला कशाने गुणल्यावर किंवा भागल्यावर 20 मिळतील? कोणत्या संख्येने? पहा, 2ला 10ने गुणलं तर आपल्याला मिळतील 20. पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे, म्हणून आपल्याला एकाला सुद्धा 10नेच गुणावं लागेल सारख्या संख्येने. मग आपल्याला मिळेल 10 20 आणि 1 गुणिले 10 बरोबर 10. आपल्याला चौकटीत काय संख्या मिळाली? 10. 10/20. पुढचं उदाहरण पहा. 3/4 बरोबर 15/चौकट. आता आपण हे 3/4 लिहिले खाली आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. इथे 15 आले पाहिजे आणि चौकटीतलं उत्तर काढायचं आहे. मग 3ला कोणत्या संख्येने गुणल्यावर किंवा भागल्यावर 15 येतील? 3 गुणिले 5 बरोबर 15. मग 4ला पण आपल्याला 5ने गुणावं लागेल. 4 गुणिले 5 बरोबर 20. काय अपूर्णांक मिळाला? 15/20. चौकटीत आपलं उत्तर आलं 20. तिसरं उदाहरण 9/11 बरोबर 18/चौकट. 9/11 बरोबर 18 किती? 9ला कितीने गुणल्यावर किंवा भागल्यावर 18 येतील? तर 9ला 2ने गुणल्यावर 18 येतील. 11ला सुद्धा 2ने गुणावं लागेल. 9 दुने 18, 11 दुने 22. आपल्याला अपूर्णांक मिळाला 18/22. उदाहरण चौथे 10/40 बरोबर 8. आता 40ला कोणत्या संख्येने गुणल्यावर किंवा भागल्यावर 8 मिळतात? तर 40ला आता इथे पहा, उदाहरण वेगळं आहे. आपण आतापर्यंत गुणाकार केला तर 40ला 5ने भागल्यावर आपल्याला 8 मिळतात. मग आपल्याला 10ला सुद्धा कितीने भागावं लागेल? 5ने. 5 दुने 10. काय अपूर्णांक मिळाला आपल्याला? 2/8. उदाहरण पाचवे 14/26 बरोबर 64/13. पहा, 14/26 बरोबर किती? 13. तर आता आपल्याला 26ला कोणत्या संख्येने गुणल्यावर किंवा भागल्यावर 13 मिळतील? तर आपल्याला 26ला 2ने भागल्यावर मिळतील 13. म्हणून आपण 14ला आपण 2ने भागणार. अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने भागायचे किंवा गुणायचे म्हणून आपल्याला मग सममूल्य अपूर्णांक मिळतो. मग 14/2 उत्तर आले 7. आपल्याला कोणता अपूर्णांक मिळाला? 7/13. उदाहरण क्रमांक 6 64/3 बरोबर 4/6. आता इथं उलटं उदाहरण दिलं आहे. आपण लिहून घेऊया खाली. किती? 3 बरोबर 4/6. आता आपण इकडे गुणूया किंवा भागूया. आता 6ला कितीने गुणल्यावर किंवा भागल्यावर 3 मिळतील?
तर 6ला 2ने भागल्यावर आपल्याला 3 मिळतील. मग आपल्याला 4ला सुद्धा 2ने भागावं लागेल. मग आपल्याला इथे उत्तर मिळेल 2. आपल्याला काय अपूर्णांक मिळाला मग 2/3. उदाहरण क्रमांक 7. 1/चौकट बरोबर 4/20. आता काय करायचं आहे आपल्याला, 4/20 मध्ये 4ला कुठल्या संख्येने भागल्यावर किंवा गुणल्यावर 1 मिळेल, तर 4ला 4ने भागल्यावर मिळेल आपल्याला 1. म्हणून आपल्याला 20ला पण 4नेच भागावं लागेल. मग 20 भागिले 4 बरोबर 5. मग आपल्याला उत्तर काय अपूर्णांक मिळाला आहे 1/5. आता बघा, चौकट छेद 5 बरोबर 10/25. आता आपल्याला छेदामध्ये दिले तिथं 25 पहा. आता या 25ला कितीने भागल्यावर किंवा गुणल्यावर आपल्याला 5 मिळतील छेदामधले, तर 25ला 5ने भागल्यावर आपल्याला मिळतील 5. म्हणून आपल्याला 25ला 5ने, म्हणून 10ला सुद्धा, अंशाला सुद्धा 5ने भागावं लागेल. मग 5 दुने 10. मग आपल्याला उत्तर मिळालं अपूर्णांक 2/5. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 18 असणारा अपूर्णांक मिळवा. आता सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय आपण पाहिलं, ज्या दोन अपूर्णांकांची किंमत सारखी असते तो म्हणजे सममूल्य अपूर्णांक. आता आपल्याला इथं 1/2 दिलाय. आता आपल्याला 1/2ला समान संख्येने गुणून किंवा भागून एक सममूल्य अपूर्णांक मिळवायचा आहे. पण काय सांगितलंय उदाहरणात, त्याचा छेद पाहिजे 18. आता 2ला कितीने, छेदामध्ये 2ला कितीने गुणल्यावर किंवा भागल्यावर 18 येतील, म्हणजे हा छेद तयार होईल 18. तर 2ला 9ने गुणल्यावर 18 येतील. म्हणून आपण 1ला पण 9ने गुणणार. पहा, 1/2, 2ला 9ने गुणल्यावर मिळतील 18. म्हणून आपण 1ला पण, अंशाला पण 9ने गुणणार, म्हणजे मिळणार आपल्याला 9×1 9. आपल्याला 1/2चा सममूल्य अपूर्णांक मिळाला 9/18. 18 छेद असणारा अपूर्णांक आपल्याला मिळाला. पहा आता 2/3. आता इथे पण आपल्याला 18 छेद पाहिजे. 2/3. आता 3ला कितीने गुणल्यावर 18 हा छेद मिळेल आपल्याला 6ने. म्हणून 2ला पण 6ने गुणावं लागेल. मग आपल्याला या अपूर्णांकाचा 2/3 या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळेल. 6 दुने 12 आणि 6×3 कोणता अपूर्णांक मिळाला 12/18. 2/3चा 18 छेद असलेला सममूल्य अपूर्णांक मिळाला 12/18. 4/6. आता आपल्याला छेदामध्ये पाहिजेत 18. 6ला कितीने गुणल्यावर येईल 18? 3ने. अंशाला पण 3ने गुणावं लागेल. 4×12, 6×18. हा मिळाला आपल्याला 4/6चा सममूल्य अपूर्णांक 12/18. 2/9. आता छेदामध्ये आपल्याला करायचे आहेत 18. 9ला कितीने गुणल्यावर येतील 2ने. अंशाला पण 2ने गुणावं लागेल. 2 दुने 4, 9 दुने 18.
हा मिळाला आपल्याला सममूल्य अपूर्णांक 2/9चा. खाली आहे 7/9. 9ला 2ने गुणल्यावर मिळतात 18. 7ला पण 2ने गुणावं लागेल. 7 दुने 14. अंशाला 14. 9 दुने 18. 7/9चा सममूल्य अपूर्णांक मिळाला 14/18. 5/3. आता छेदात 18 पाहिजेत म्हटल्यावर 3ला कितीने गुणावं लागेल? 6ने. 5ला पण गुणावं लागेल 6ने. छेदाला गुणलं म्हटल्यावर अंशाला पण सारख्याच संख्येने गुणावं लागतं. 5 गुणिले 6 बरोबर 30. आणि 6 गुणिले 3 बरोबर 18. 5/3चा 18 छेद असलेला सममूल्य अपूर्णांक 30/18. खालचा प्रश्न तिसरा. पुढीलपैकी प्रत्येक अपूर्णांकाशी सममूल्य असलेला आणि छेद 5 असणारा अपूर्णांक मिळवा. 6/15. आता पहा 6/15. आता आपल्याला छेद किती पाहिजे? 5. आता 5 छेद मिळवण्यासाठी या छेदामध्ये आहेत 15. त्याला 15ला कोणत्या संख्येने गुणावं किंवा भागावं लागेल म्हणजे आपल्याला 5 मिळतील? 15/3 म्हणजे आपल्याला छेद मिळेल 5. ज्याप्रमाणे आपण छेदाला भागलं त्याप्रमाणे अंशाला पण त्याच संख्येने भागावं लागतं. मग 6/3 किती येईल उत्तर? 2. मग 5 छेद असलेला 6/15चा सममूल्य अपूर्णांक आपल्याला मिळाला 2/5. याचप्रमाणे 10/25. 25चा छेद 5 करण्यासाठी काय करावं लागेल? 25ला 5ने भागावं लागेल. मग 10ला पण 5ने भागावं लागेल. 5 दुने 10 म्हणून 2 आणि 5 25. 25/5 बरोबर 5. हा मिळाला आपल्याला 10/25चा 5 छेद असलेला सममूल्य अपूर्णांक. 12/30. 30ला कितीने भागावं लागेल म्हणजे उत्तर 5 येईल? 6. 6×5 30. मग 12ला पण 6ने भागावं लागेल. पहा छेद मिळवायचा आहे आपल्याला 5 म्हणून 6ने भागलं. मग अंशाला पण 6ने भागलं. मग 12/6 बरोबर 2. हा मिळाला आपल्याला 12/30चा सममूल्य अपूर्णांक. 6/10. आता 5 छेद मिळवायचा आहे ना आपल्याला. मग 10ला कितीने भागावं लागेल? 2ने. 2×5 वरती पण अंशाला पण त्याच संख्येने भागावं लागेल. पहा छेद मिळाला इथं आपल्याला 5. 2×5 आणि 2×6 हा मिळाला आपल्याला सममूल्य अपूर्णांक. आता आपण 21/35चा शोधू सममूल्य अपूर्णांक. पहा आता काय करावं लागेल? आपल्याला छेद पाहिजे ना 5. 35ला मग आपल्याला भागावं लागेल 7ने. 7×5 35. छेदाला भागलं म्हणल्यावर अंशाला पण भागावं लागेल 7नेच. आपल्याला छेद मिळाला 5. आता वरती 21/7. 7×21 3. 21/35चा 5 छेद असलेला सममूल्य अपूर्णांक आपण शोधला. काय मिळाला? 3/5. प्रश्न चौथा. खाली दिलेल्या अपूर्णांकामधून सममूल्य अपूर्णांकाच्या जोड्या शोधा. आता आपल्याला सममूल्य अपूर्णांकाच्या म्हणजे ज्या दोन अपूर्णांकाची किंमत सारखी आहे
त्यांच्या जोड्या तयार करायच्यात. आपण प्रथम घेऊया 2/3 आणि त्याची जोडी शोधूया. उरलेल्या अपूर्णांकामधून 2/3 घेतले. पहा आता इथे 2 आहे अंशस्थानी. आता आपण 2च्या पाढ्यातील संख्या वरच्या अंशांमध्ये शोधूया. म्हणजे काय होईल, 2ला कितीने गुणल्यावर ती संख्या येईल ते आपल्याला भेटेल. म्हणजे 2च्या पाढ्यातली संख्या इथे 5, 5, 7 इथे मिळाले आपल्याला 14. आता 2ला कितीने गुणल्यावर 14 येतील, 7ने. 7 दुणे 14. मग हा पूर्णांक येईल का याच्या जोडीला, तर पहा खाली छेदामध्ये आहे 18. मग आपल्याला आपण 2ला कितीने गुणल्यावर 14 आलेत, 7ने. म्हणजे आपल्याला 3ला पण 7ने गुणावं लागेल का नाही. मग 3 7 21. इथे छेदामध्ये आहेत 18. हा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक नाही. तो सोडून दिला, पुढचा पाहिला. इथं हा 2च्या पाढ्यातली संख्या नाही. ही 18 तर 2च्या पाढ्यात येते. पाहूया आपण. 2च्या पाढ्यात 18 येते, पण 2ला कितीने गुणल्यावर येईल, 9ने. 9 दुणे 18. छेदामध्ये पहा 27. 3ला पण 9ने गुणल्यावर 27 येतात का मग, कारण आपण 2ला 9ने गुणलंय, 3ला पण 9ने गुणावं लागेल ना आपल्याला. हां, तर 3ला 9ने गुणल्यावर येतात 27. मग आपल्याला 2/3चा सममूल्य पूर्णांक सापडला आहे. त्याची जोडी सापडली आहे 18/27. 2ला 9ने गुणल्यावर 18 येतात, म्हणून अंशाला 9ने गुणलंय तर छेदाला पण 9ने गुणल्यावर 9 त्रिक 27 हा झाला एक जोडी आपल्याला मिळाली. आता आपण दुसरा अपूर्णांक घेऊया 5/7. आता आपण याची जोडी शोधूया. पहा वरती छेदामध्ये 5च्या पाढ्यातील संख्या शोधून. 5 आहेत, हे पण 5च्या पाढ्यातील आहेत, पण 11 आणि 7चा काही संबंध आपल्याला लागत नाही. छेदामध्ये इथे सापडले आपल्याला 15. 5ला 3ने गुणल्यावर 15 येतात, पण 7ला 3ने गुणल्यावर 33 तर येणार नाहीत. मग हा पूर्णांक आपण सोडूया. पुढे आपल्याला अंशांमध्ये सापडले हे पहा 5च्या पाढ्यातले 10. मग 5 दुणे 10 आणि अंशाला 2ने गुणल्यावर छेदाला पण 2ने गुणावं लागेल आपल्याला. 7 दुणे 14 म्हणजे 10/14. हा आपल्याला अपूर्णांक सापडला 10/14. ही झाली आपला सममूल्य अपूर्णांकाची दुसरी जोडी. 5ला 2ने गुणून आले 10 आणि 7ला पण 2ने गुणून आले 14. म्हणून हा आहे 5/7चा सममूल्य अपूर्णांक. आता पुढचा घेऊया आपण 5/11. आता पहा 7 नाही, 5च्या पाढ्यात 14 नाहीत, इथे 15 आहेत. 15 5ला 3ने गुणल्यावर आले 15. मग छेदाला पण 3ने गुणून पहा किती येतील, 11 त्रिक 33. इथे पण छेदामध्ये 33 आहेत, म्हणजे हा आहे 5/11चा सममूल्य अपूर्णांक 15/33. आता पुढचा अपूर्णांकाची जोडी घेऊया आपण 7/9. आता हे आपला एकच अपूर्णांक शिल्लक राहिला आहे. 7ला 2ने गुणल्यावर 14 येतात आणि 9 गुणिले 2 बरोबर 18. म्हणजे हे आहे आपला 7/9चा सममूल्य अपूर्णांक 14/18. अशा प्रकारे आपण सममूल्य अपूर्णांकाच्या जोड्या तयार केल्या. पुढचा प्रश्न, खालील अपूर्णांकाशी सममूल्य असे प्रत्येकी 2 सममूल्य अपूर्णांक तयार करा. आपल्याला एक अपूर्णांक दिला आहे 7/9. आपण 2 पद्धती पाहिल्या होत्या सममूल्य अपूर्णांक तयार करायच्या. अंशाला किंवा छेदाला एकाच संख्येने गुणून आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. दुसरी पद्धत, अंशाला आणि छेदाला भाग जाणाऱ्या एकाच संख्येने भाग देऊन पण आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. आता आपण
7/9 अंशाला आणि छेदाला एकाच संख्येने गुणून एक सममूल्य अपूर्णांक तयार करू. 2ने गुणलंय, हा झाला आपला 7 दुने 14, 9 दुने 18. हा मिळाला आपल्याला 7/9चा एक सममूल्य अपूर्णांक. दुसरा सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे आपल्याला. आता आपण या 7/9ला 3ने गुणू. छेदाला आपण 3ने आणि अंशाला पण 3ने. 7त्रिक 21, 9त्रिक 27. 7/9चे दोन सममूल्य अपूर्णांक, पहिला 14/18 आणि दुसरा 21/27. खाली आहेत 4/5. 4/5. छेदाला आणि अंशाला समान संख्येने गुणल्यावर आपल्याला मिळतो सममूल्य अपूर्णांक. आपण 3ने गुणूया. आता पहा, 4त्रिक 12, अंशस्थानी 12, 5त्रिक 15. हा मिळाला आपल्याला एक सममूल्य अपूर्णांक. आता आपण दुसरा सममूल्य अपूर्णांक तयार करू. आता आपण 3ने गुणला, आता आपण 4ने गुणू. 4 चौक 16, 5 चौक 20. 4/5चे दोन सममूल्य अपूर्णांक कोणते मिळाले आपल्याला? 12/15 आणि 16/20. 3/11चे दोन सममूल्य अपूर्णांक तयार करू. अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणून. 3 दुने 6, 11 दुने 22. 3/11चा आणखी एक सममूल्य अपूर्णांक तयार करू. अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणून 5ने गुणूया. आता 5त्रिक 15, 11 गुणिले 5 55. 3/11चे 6/22 आणि 15/55 हे मिळाले आपल्याला दोन सममूल्य अपूर्णांक. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण 17 उदाहरण संग्रह सोडून घेतले. पुढील सर्व उदाहरण संग्रह आपण आपल्या चॅनलवर सोडवणार आहोत आणि ते तुम्हाला पटकन तुमच्या मोबाईलवर मिळण्यासाठी तुम्हाला चॅनलला करायचं आहे सबस्क्राईब आणि घंटीचं बटन दाबायचं आहे, म्हणजे तुम्हाला पुढचे उदाहरण संग्रह पटकन मिळतील.